नमस्कार मित्रांनो, आत्तापर्यंत मी तुम्हाला गेल्या 2-3 व्हिडिओमधून मेंदूच्या आतील रचना कशी असते आणि त्याचा उपयोग शिक्षणासाठी कसा होतो याची माहिती दिली। याच्यावरून तुम्हाला मेंदूमध्ये शिक्षणाची प्रक्रिया जी आहे ती घडते हे लक्षात आलं आणि कशी घडते हे समजलं। पण त्याच्या जोडीला एक महत्त्वाचा मुद्दा अजून आपण लक्षात ठेवूयात। मेंदूमध्ये होते ती शिक्षणाची प्रक्रिया आणि दुसरा एक घटक असा आहे की मेंदूच्या बाहेर म्हणजे शरीराच्या बाहेर जे वातावरण असतं त्या वातावरणाचा सुद्धा शिक्षणाच्या प्रक्रियेवर खूप मोठा परिणाम होत असतो। तर हे जे आहे सगळं की वातावरण म्हणजे काय आणि मेंदूच्या आतली शिक्षणाची प्रक्रिया म्हणजे काय या दोन गोष्टी नीट आपण समजून घेतल्या पाहिजेत। त्यामुळे आता इथून पुढच्या भागामध्ये आपण जरा वातावरणाचाही अधिक अभ्यास करणार आहोत। हा फार मोठा भाग आहे। मेंदूच्या आतल्या सगळ्या केंद्रांच्या क्षमता तयार करणं हे आपण सुरुवातीच्या बालवयामधल्या 5-6 वर्षाच्या काळामध्ये जर चांगलं केलं तर मग पुढच्या काळामध्ये हे चांगलं वातावरण पुरवून आणि आधीच्या काळात सुद्धा चांगलं वातावरण पुरवून बालकाचं शिक्षण हे उत्तम प्रकारे होऊ शकतं। मुलं स्वतः खूप छान शिकतात आणि त्यामुळे त्यांची पुढची शैक्षणिक प्रगती खूप चांगली होऊ शकते। तर त्यामुळे आपण आता इथून पुढच्या व्हिडिओमध्ये वातावरणाबद्दल अधिक माहिती घेणार आहोत आणि त्याचे परिणाम कसे कसे होत जातात तेही मी हळूहळू वर्णन करून आपल्याला सांगणार आहे। नमस्कार।